भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्मादि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम। सुभाषिताच्या पहिल्या चरणामध्ये कवी म्हणतो, भाषा सुमुख्या मधुरा, सर्व भाषांमध्ये प्रमुख आणि अनेक भाषांची जननी असलेली मधुरा म्हणजे कानाला मधुर, वाणीला गोड। दुसऱ्या चरणामध्ये कवी म्हणतो, दिव्या गिर्वाण भारती म्हणजे संस्कृत भाषा अलौकिक दिव्य अशी देवलोकीची भाषा आहे असा त्या भाषेचा गौरव करून झाल्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये कवी असं म्हणतो, तस्माधिक काव्यम मधुरम, त्या भाषेपेक्षा त्याच्यातलं काव्य मधुर आहे। आणि शेवटचं चरण सांगतो, तस्मादपि सुभाषितम, त्या काव्यापेक्षा त्या भाषेतील सुभाषित अत्यंत मधुर आहेत, गोड आहेत। सुभाषित ही 2-4 ओळीची असतात, त्यात विचार अत्यंत सुंदरपणे मांडलेला असतो। त्यात सिद्धांत मांडताना अत्यंत खुबीनं उदाहरणं, दृष्टांत आणि उपमा दिलेल्या असतात। कधी आपल्याला त्या सुभाषितांची चाल आवडते, कधी त्या सुभाषितांची भाषा आवडते। लहानपणी पाठ केलेल्या, ऐकलेल्या सुभाषितांचा अर्थ, त्याचं गांभीर्य तेव्हा आपल्याला कळलं नसेल, पण ती निश्चितच आपल्याला संस्कार देऊन गेली। मोठेपणी जीवनातील विविध स्तरावर त्या सुभाषितांची सत्यता आपण अनुभवली आहे आणि ही सुभाषितं आपल्याला नेहमी जागं करतात, सावध करतात आणि शहाणं करतात। संस्कृत साहित्यामध्ये विखुरलेली ही सुभाषितं समुद्रातील शिंपल्यामध्ये सापडणाऱ्या पाणीदार मोत्यासारखी आहेत। हे मोती ही रत्न आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे। म्हणून मला आवडलेली, माझ्या लक्षात असलेली अत्यंत सोपी आणि साधी सुभाषितं घेऊन मी येणार आहे। शेवटच्या स्लाइड्स अवश्य पहा। नमस्कार।